नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. ॲग्री MPSC मेन्स 2022-23 या एक्झामला उद्देशून आपण काही महत्त्वाच्या टॉपिकवरती फ्री व्हिडिओ लेक्चर जे ते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती कंडक्ट करणार आहे. ह्या लेक्चरमध्ये समोर जाण्यापूर्वी थोडक्यात मी माझा परिचय तुम्हाला या ठिकाणी करून देतो. माझं नाव नारायण नागरे आहे. माझं MSc ॲग्रिकल्चर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयामध्ये PGI डॉक्टर PDKV अकोला या ठिकाणून कंप्लीट झालेला आहे आणि सध्या मी ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचं संचालक म्हणून काम पाहतो. यासोबतच इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर जे बुक आहे ते मी 2018 मध्ये पब्लिश केलं होतं, जे की मोस्ट पॉप्युलर बुक आहे, मोस्ट ट्रस्टेड बुक आहे स्टुडंटचं. कोणती पण एक्झाम असू द्या, तुमचं ICAR आहे, MCR आहे, BHU आहे किंवा तुमचा IBPS AFO आहे किंवा ॲग्रिकल्चर MPSC आहे, ह्या विविध एक्झामिनेशनसाठी सगळ्यात जास्त रेफर केलं जाणारं बुक जे आहे ते तुमचं इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर बुक आहे. हे तुम्हाला वाटतं वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आहे. यासोबतच जे MCR, ICAR, BHU, IBPS AFO, ॲग्रिकल्चर MPSC अशा विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी माझा 7 वर्षाहून अधिक जो तर टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. आपल्यासोबत आपली पूर्ण एक एक्सपर्ट टीम असणार आहे. आपले हे जे ॲग्रिकल्चर MPSC मेन्सचा कोर्स आहे हा कव्हर करण्यासाठी या टीममध्ये मी आहे, गजानन कांदे सर आहे, रेखा समृत मॅम म्हणजे PhD स्कॉलर आहे, लालसिंग राठोडे PhD स्कॉलर आहे, किशोर गहाणे सर आहे. ओके, तर हे जे टीम आहे यांचं मी तुम्हाला या ठिकाणी फार जास्त परिचय करून देत बसणार नाही, आपल्या एवढा वेळ नाही आहे. त्यांचे जे लेक्चर्स आहेत त्यामधून तुम्हाला त्याचा परिचय जो होतो होऊनच जाणार आहे. तर यासोबतच आपल्या ज्या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत, काही इंडिव्हिज्युअल कोर्सेससुद्धा आहेत आपले मेन्सला उद्देशून. यामध्ये ॲग्रिकल्चर MPSC मेन्स 2022-23 साठी जे आपले कोर्सेस आहेत, इंटिग्रेटेड बॅचेस आहेत, यामध्ये आपण 2 बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. एक बॅच आपली 6 महिने व्हॅलिडिटीची, ज्याची कोर्स फीस फक्त खाली 7,000 रुपये म्हणजे 6,990 रुपये, आणि दुसरी बॅच आहे ज्याची व्हॅलिडिटी 12 मंथची आहे, 12 महिन्याची आहे, त्याची कोर्स फीस जी ती 9,990 रुपये आहे. ह्या दोन्ही बॅचेस जे आहेत याच्यामध्ये कंटेंट डिफरन्स कुठेच नाही आहे, फक्त खाली व्हॅलिडिटी डिफरन्स असल्या कारणामुळे काय प्राईस डिफरन्स आहे. तर यामध्ये ज्या बॅचची व्हॅलिडिटी 6 महिन्याची त्याचं जी फीस आहे ती आहे तुमची 6,990, जी की एकदम अफोर्डेबल आहे. आणि ज्या बॅचची व्हॅलिडिटी 12 मंथ्स आहे त्या बॅचची फीस जी आहे तुमची 9,990 रुपये आहे. ओके, म्हणजे असे कोणी विद्यार्थी जे आता यावेळेस त्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे नाही का, तर असे विद्यार्थी जे ही 6 मंथ्सवाली बॅच जॉईन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये सगळे येणार एक्झाम जे ॲग्रिकल्चर टार्गेट करायचे आहेत त्यांनी जे ते 12 मंथची बॅच जे ती जॉईन केली पाहिजे. दोन्ही बॅचेसला आपल्याला इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन आहे. या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल कोर्सेस जे ते सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ॲग्रोनॉमी आहे, सॉईल सायन्स आहे, बॉटनी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे. या व्यतिरिक्त बाकी विषयांचे कोर्सेस जे ते सुद्धा आपल्या लवकरात लवकर जे ते ॲप्लिकेशनवरती इंडिव्हिज्युअल कोर्सेस जे ते उपलब्ध होतील. पण हे इंडिव्हिज्युअल कोर्सेस परचेस करत बसल्यापेक्षा तुम्ही एक 6 मंथ्सवाली इंटिग्रेटेड बॅच जे ते घेऊ शकता, कारण की इंडिव्हिज्युअल कोर्सेस जे तुम्हाला ते जास्त महागात पडू शकतात. ठीक आहे, तर हे सगळे जे कोर्सेस आहेत आपले जॉईन करण्यासाठी तुम्हाला ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन जे ते Google Play स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करून लॉग इन केल्याच्यानंतर ॲप्लिकेशनच्या स्टोअरमध्ये आपले विविध कोर्सेस जे ते उपलब्ध आहे, त्या ठिकाणून तुम्हाला ते कोर्सेस जे ते डायरेक्टली पेमेंट करून तुम्हाला ते ॲक्टिवेट करता येतील. पेमेंट जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये करण्यासुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बॅच ओपन करून तुम्ही स्क्रोल डाऊन केलं, खाली तुम्हाला पे इन इन्स्टॉलमेंट ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणून तुम्हाला पेमेंट जे ते इन्स्टॉलमेंट सुद्धा करता येणार आहे. तर यासोबत जे आपण फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज जे आपण या ठिकाणी रन करतो आहे, तुम्हाला येत्या काळामधले जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहावं यासाठी तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल जे त्याला सबस्क्राईब करायचं. तुम्हाला खाली सबस्क्राईब बटन दिसते, त्यावरती क्लिक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुमचं जे बेल आयकॉन आहे त्यावरती पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे त्या नचुकता तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तुम्हाला तो टायटल जो आहे आपलं व्हिडिओचं टायटल जे आहे त्या ठिकाणी दिसतो आहे. चला तर आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आपल्याला आजच्या सेशनमध्ये सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन हा टॉपिक स्टडी करायचा आहे. कुठला टॉपिक आपलाचा? सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन. तर हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे आणि थोडासा मोठासुद्धा आहे. साधारणतः 2 किंवा कधी आपल्या 3ही लेक्चर हा टॉपिक संपवण्यासाठी लागू शकतात. ओके, तर या टॉपिकमध्ये आपल्याला सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन याबद्दल स्टडी करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला नेमकं कुठले पॉईंट स्टडी करायचे आहेत? यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला सॉईल इरोजन म्हणजे काय, म्हणजे सॉईलचे लॉसेस जे होतात. ओके, सॉईलच्या लॉसला आपण इरोजन म्हणतो. तर सॉईल इरोजन म्हणजे काय, त्यानंतर तुमचं टाईप्स ऑफ सॉईल इरोजन, यामध्ये जिओलॉजिकल इरोजन आहे, त्यानंतर तुमचं ॲक्सेलरेटेड इरोजन आहे. जिओलॉजिकल इरोजन म्हणजे काय, ॲक्सेलरेटेड इरोजन म्हणजे काय, फॉर्म्स ऑफ इरोजन. मेनली इरोजन कॉज करण्यासाठी 2 एजंट्स रिस्पॉन्सिबल राहतात. यामध्ये एक आहे वॉटर आणि दुसरं आहे विंड, म्हणजे विंड इरोजन आणि वॉटर इरोजन. ते दोन्ही आपल्याला स्टडी करायचे. त्यानंतर तुमचं फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द इरोजन, इरोजन कॉज करण्यासाठी जे फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करत असतात ते आपल्याला फॅक्टर्सचा पण अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर इरोजन प्रिव्हेंटिंग मेजर्स, यामध्ये विंड इरोजन प्रिव्हेंट करणारे मेजर आणि जे वॉटर इरोजन प्रिव्हेंट करण्यासाठी मेजर जे आपलं ॲडॉप्ट करत असतो त्या प्रॅक्टिसेसचा आपल्याला या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण पहिल्यांदा ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे सॉईल इरोजन म्हणजे काय, त्यानंतर तुमचं टाईप्स ऑफ सॉईल इरोजन. ओके, यामध्ये विंड इरोजन आलं, वॉटर इरोजन आलं नाही का, हा सगळा पार्ट आपण पहिल्यांदा आजच्या सेशनमध्ये स्टडी करूयात. चला तर आपण सेशनला सुरुवात करूया. सेशनच्या सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे स्टडी करायचं ते आहे सॉईल इरोजन आणि त्याचे टाईप्स. सॉईल इरोजन. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया सॉईल इरोजन म्हणजे काय. सॉईल इरोजन म्हणजे काय बघा.
सरळ सरळ आहे की सॉईलचे लॉसेस, म्हणजे सॉईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते, म्हणजे सॉईलचे लॉस होते, त्याला आपण इरोजन म्हणतो. ओके, म्हणजे नॉर्मली बघा, एखाद्या वेळेस समजा खूप जास्त पाऊस पडला आहे, एकाच दिवसामध्ये 70-80-100 मिलीमीटरच्या वरती पाऊस झाला, अशा वेळेस तर अशा वेळेस काय होतं की आपल्या जमिनीचे जे पाणी होल्ड करण्याची क्षमता राहते संपून जाते, त्या फील्डमधून पाणी लगेच बाहेर निघायला लागतं आणि त्या पाण्यासोबत मातीसुद्धा वाहून जाते, नाही का. आपण बऱ्याचदा ऑब्झर्व करतो की जे तळे राहतात म्हणजे तळं राहतं ना, तर तळ्यामध्ये बऱ्याचदा माती जाऊन साठते, ज्याला आपण गाळाची माती म्हणतो, नाही का. ती माती नेमकी कुठून जाते? आजूबाजू शेतामधनं जाते, बरोबर का. तर मग जे समजा पाऊस पडला आहे, तर पावसामुळं समजा खूप जास्त पाऊस पडला आहे, म्हणजे पावसाची इंटेन्सिटी म्हणा, अमाऊंट आहे, पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त असेल, अमाऊंट ऑफ रेनफॉल खूप जास्त झाली असेल, 50 किंवा त्यापेक्षा अधिक मिलीमीटर रेनफॉल एका दिवसामध्ये झाली, तर अशा वेळेस फील्डमधून पाणी लगेच बाहेर पडतं आणि त्या पाण्यासोबत माती वाहून जाते, त्यालाच आपण इरोजन म्हणतो. म्हणजे विंड आणि वॉटर हे दोन मेन एजंट आहेत जे की इरोजन कॉज करतात. तर आपण सॉईल इरोजनची डेफिनेशन करताना असते असं म्हणू शकतो की सॉईल इरोजन इज द प्रोसेस दॅट इज द सॉईल इरोजन इज द प्रोसेस दॅट कॉजेस द डिटॅचमेंट अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ द सॉईल पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस बाय विंड ऑर बाय दी वॉटर. विंड किंवा वॉटरमुळे सॉईलचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होणं, एका ठिकाणाहून डिटॅच होऊन दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणं, दॅट इज कॉल्ड सॉईल इरोजन. म्हणजे यामध्ये वॉटर आणि विंड हे काय झाले, दोन महत्त्वाचे एजंट्स आहेत जे की इरोजन कॉज करतात. वॉटर अँड विंड, these are the two agents or these are the two main agents that causes the soil erosion, that is water and the wind. बघा आता soil erosion म्हणजे काय म्हटलं, that is the soil erosion is the process of detachment of soil particles from the parent body and the transportation of that detached soil particle from one place to the another by the wind or by the water. ओके, जसं बघा एक फील्ड आहे, ह्या फील्डवरती खूप म्हणजे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला, तर काय होईल, जे सॉईल पार्टिकल्स आहेत ते त्याच्या पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होतील आणि डिटॅच झाले सॉईल पार्टिकल जे काही रनिंग वॉटर आहे किंवा ज्याला आपण रन ऑफ म्हणतो, त्या रन ऑफ पाण्यासोबत काय होईल, वाहून जातील. त्याच्यामुळे आपण याची डेफिनेशन करताना कशी करू शकतो, दॅट दी सॉईल ओरिजिन इज द प्रोसेस ऑफ डिटॅचमेंट ऑफ सॉईल पार्टिकल्स फ्रॉम द पॅरेंट बॉडी अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ दॅट detached soil particle from the one place to the another place or from their original place to the other place either by the water or by the wind, that is called soil erosion. So that simply means this water and wind are the two agents that causes the erosion. तर यामध्ये बघा जसं दोन स्टेप आले इरोजनमध्ये, एक आहे डिटॅचमेंट आणि दुसरा म्हणजे पहिलं जे आहे ते डिटॅचमेंट आहे आणि दुसरं आहे ट्रान्सपोर्टेशन, नाही का. म्हणजे जे पॅरेंट बॉडी आहे ते पॅरेंट बॉडीपासून पहिल्यांदा जे सॉईल पार्टिकल आहेत ते डिटॅच होतात आणि नंतर ते ट्रान्सपोर्ट होतात. तर डिटॅचिंग एजंट जे आहे ते रेन ड्रॉप इम्पॅक्ट आहे. पहिलं रेन ड्रॉपच्या इम्पॅक्टमुळं सॉईल पार्टिकल जे आहे ते डिटॅच होतात, रेन ड्रॉप इम्पॅक्ट. नंतर तुमचं जे चॅनलचा फ्लो आहे, चॅनलच्या फ्लोमुळं सुद्धा जे पार्टिकल्स आहे सॉईल पार्टिकल ते डिटॅच होतील. आणि विंड आहे. असे तीन महत्त्वाचे एजंट्स आहेत जे की सॉईलच्या पार्टिकलचं डिटॅचमेंट कॉज करतात. आणि नंतर आहे ट्रान्सपोर्टेशन. तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये जो सरफेस रन ऑफ आहे, सरफेस रन ऑफ, त्यानंतर तुमचं फ्लोईंग वॉटर किंवा सरफेस रन ऑफ बनवा, त्यानंतर विंड आहे. दीज आर द एजंट दॅट इज दी दॅट कॉजेस दी ट्रान्सपोर्टेशन ऑफ दी सॉईल पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस. आपल्याला यामध्ये आता वन बाय वन स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सॉईल इरोजन म्हणजे काय वगैरे हे ओव्हरलुक करूया. आपण ऑलरेडी बघितले, स्टील एक वेळेस ओव्हरलुक करूया. बघा, here soil erosion is the process of detachment of soil particles. बघा काय म्हटलं, soil erosion is the process of detachment of soil particles from the parent body and the transportation of the detached soil particles from one place to the another place by wind and or by the water. From one place to another means from their original place to the other place either by the wind or by the water, that is called soil erosion. Here the detaching agents, दोन स्टेजेस आल्या ना, म्हणजे पॅरेंट बॉडीपासून ते सॉईल पार्टिकल डिटॅच होणं आणि ते दुसरीकडे जाऊन ट्रान्सपोर्ट होणं. तर डिटॅचिंग एजंट जे आहेत दे आर फॉलिंग रेन ड्रॉप्स, चॅनल फ्लो अँड विंड. हे काय करतात, पॅरेंट बॉडीपासून ते सॉईल पार्टिकल डिटॅच करण्याचं काम करतात. आणि जे फ्लोईंग वॉटर आहे ज्याला आपण रन ऑफ म्हणतो, त्यानंतर रेन स्प्लॅश आणि विंड, these are responsible for the transportation of the detached soil particle from their original place to the other place. चला नेक्स्ट बघायचं आपल्या याच्यामध्ये मेजर कॉजेस ऑफ सॉईल इरोजन. बघा अत्यंत सोपा टॉपिक आहे, फक्त व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं आहे. कुठंच्या याच्यामध्ये आपल्याला रट्टा मारण्याची गरज नाही, अत्यंत सिम्पल आहे. फक्त मी जे सांगतोय, जे शिकवतोय त्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असू द्या आणि प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप व्यवस्थितपणे समजून घ्या. बघा आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं कॉजेस ऑफ सॉईल इरोजन, मेजर कॉजेस. त्यामध्ये बघा स्लोपिंग लँड, फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस, ओव्हरग्रेझिंग, डिफॉरेस्टेशन, दीज आर दी मेजर कॉजेस रिस्पॉन्सिबल फॉर दी सॉईल इरोजन. बघा पहिलं कॉज कोणतं बघितलं आपण, स्लोपिंग लँड.
कॉजेसमध्ये काय बघितलं आपण पहिलं? स्लोपिंग लँड. आता स्लोपिंग लँड म्हणजे काय? जे उतार जमीन आहे समजा, अशा जमिनीवरती इरोजन जे आहे ते जास्त होतं ॲज कम्पेअर्ड टू द युनिफॉर्म सॉईल. युनिफॉर्म सॉईलपेक्षा स्लोपिंग लँडवरती इरोजन ते जास्त होतं. का? कारण की बघा, जर पाऊस पडला, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, ओके, तर अशा वेळेस काय होईल? पाणी जे आहे ते पाणी फार जास्त स्पीडनं काय होईल? खाली वाहत येईल. त्या पाण्याची व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढं त्यासोबत वाहून जाणारी मातीसुद्धा जास्त असणार आहे, म्हणजे इरोजन जास्त असेल, नाही का? पहिलं पॉईंट. त्यानंतर दुसरं कोणतं बघितलं आपण? फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस. फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस, नाही का? फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस. बघा, फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस म्हणजे काय? एक्झाम्पल, हे एक लँड युनिट आहे आणि ह्या लँड युनिटचा स्लोप हा या दिशेनं आहे, म्हणजे खालच्या दिशेनं आहे. बघा आता लक्ष द्या, हा एक लँड युनिट आहे ज्याचा स्लोप हा या दिशेनं आहे, म्हणजे खालच्या दिशेनं आहे. तर यावरती आपण जे टिलेज प्रॅक्टिस आहे, म्हणजे राईट फ्रॉम दी प्लोईंग, हॅरोविंग टू दी सोईंग, म्हणजे तुमचं प्लोईंग असेल, हॅरोविंग असेल, क्रॉपचं सोईंग असेल, इंटरकल्चर ऑपरेशन आहेत, ह्या आपण एका राईट याची जी प्रॅक्टिस आहे ती एकदम योग्य पद्धतीने असली पाहिजेत. ओके, म्हणजे बघा, आता लँडचा स्लोप असा आहे ना, तर आपल्याला रिकमेंड केलं जातं की तुम्ही जे सोईंग असेल, हॅरोविंग असेल, ओके, किंवा त्यानंतर तुमचं इंटरकल्चर ऑपरेशन आहे, दॅट शुड बी कंडक्टेड अक्रॉस द स्लोप. जे लँडवरले जे ऑपरेशन आहे ते कसे कंडक्ट केले पाहिजेत? अक्रॉस द स्लोप. पण जर का आपण एक्झाम्पल घ्या, लँडचा स्लोप हा या पद्धतीने आहे आणि आपण याचं प्लोईंग याच डायरेक्शननं केलं, त्यानंतर तुमचं हॅरोईंगसुद्धा याच डायरेक्शननं केलं आहे, सोईंग पण त्याच डायरेक्शननं केलं आहे, आणि आपण इंटरकल्चर ऑपरेशन जसं सोईंग केलं तर त्याच डायरेक्शननं करावं लागेल. तर अशा वेळेस या ठिकाणी इरोजन प्रॉब्लेम हे जास्त राहतील. का? कारण की जे क्रॉपचे इंटर रो आहे त्यामधलं पाणी जे ऑब्वियसली स्पीडनं वाहत जाणार, खूप जास्त स्पीडनं वाहत जाईल, नाही का? पण जर का आपण या जागी जे ऑपरेशन्स आहेत ते पॅरलल टू द स्लोप न करता जर आपण ते अक्रॉस द स्लोप जर का कंडक्ट केले, ओके, म्हणजे प्लोईंग, हॅरोईंग, सोईंग, इंटरकल्चर ऑपरेशन जर का आपण ते अक्रॉस द स्लोप कंडक्ट केले, तर अशा वेळेस काय होईल? म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर जे रन ऑफ वॉटर आहे, हे रन ऑफ वॉटर डायरेक्ट फील्डमधून बाहेर नाही निघू शकत. हे जे काही क्रॉपचे रो आहेत जे की अक्रॉस द स्लोप आहेत, दॅट विल ॲक्ट ॲज दी ऑब्स्टॅकल टू दॅट रनिंग वॉटर ऑर दॅट मुव्हिंग वॉटर. जे काही ते वाहून जाणारं पाणी आहे त्याला ते ऑब्स्टॅकल म्हणून ॲक्ट करतील, आणि ह्या पाण्याला काय होईल? मग प्रत्येक क्रॉपच्या रोमध्ये काय होईल? त्या पाण्याला जमिनीमध्ये मुरायला जास्त वेळ मिळेल, किंवा जमिनीमध्ये इन्फिट व्हायला जास्त वेळ मिळेल, आणि त्याची व्हेलॉसिटीसुद्धा काय होईल? कमी होईल, रिड्यूस होईल. जर का पाण्याची व्हेलॉसिटी कमी झाली तर रन ऑफ म्हणतोय, इरोजन काय होईल? कमी होईल, नाही का? सोपं आहे. फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस. त्यानंतर तुमचं ओव्हरग्रेझिंग आहे, ओव्हरग्रेझिंग आणि डिफॉरेस्टेशन. आता बघा, ओव्हरग्रेझिंगमध्ये हे एक लँड युनिट आहे ए आणि दुसरं आहे बी. ओके, बघा, जे ए लँड युनिट आहे यावरती व्हिजिटेशन आहे, म्हणजे क्रॉपचं कव्हर आहे, ग्राउंड सरफेसवरती क्रॉपचं कव्हर आहे, आणि जी बी लँड आहे ही पूर्णपणे एरेबल लँड, याच्यावरती कुठल्याही प्रकारचं व्हिजिटेशन नाही. ओके, ही काय? एरेबल लँड आहे. तर मला सांगा, एक पिक्चर डोळ्यासमोर ठेवा, एक जमीन आहे ज्यावरती व्हिजिटेशन आहे, त्याच्या ग्राउंड सरफेसवरती व्हिजिटेशन आहे, दुसरी एक ती पूर्णपणे ओपन किंवा बेअर लँड आहे ज्याच्यावरती काहीही व्हिजिटेशन नाही आहे, आणि एकदम खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे, पावसाची तीव्रता खूप जास्त आहे, खूप वेळेपर्यंत पाऊस पडत राहिला आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल खूप झाली आहे. तर अशा वेळेस कोणत्या जमिनीवरती इरोजन जास्त होईल? लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला की नो डाऊट जी बेअर लँड आहे, ज्या जमिनीवरती व्हिजिटेशन नाही, तिथं काय होईल? इरोजन प्रॉब्लेम हा जास्त असणार आहे. कारण की ज्या जमिनीवरती व्हिजिटेशन आहे त्यामुळे काय होईल की त्या जमिनीचा सरफेस आहे तो रफ बनेल, आणि अल्टिमेटली या जमिनी म्हणजे जे सॉईल पार्टिकल्स आहे ते डिटॅच होणार नाहीत. काय की रेनड्रॉपचा इम्पॅक्ट आहे तो रिड्यूस होईल, त्यामुळे सॉईल पार्टिकल डिटॅच होणार नाही. जर का सॉईल पार्टिकल डिटॅच झाले नाही तर रन ऑफ वॉटरसोबत वाहून जाण्यासाठी काही राहणार नाही. जर का बिअर लँड आहे ते रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळे काय होईल? सॉईल पार्टिकल डिटॅच होईल, आणि रन ऑफच्या वॉटर जे आहे की त्यासोबत ते डिटॅच झाले सॉईल पार्टिकल वाहून जातील. म्हणजे ग्रेज लँड आहे, ज्या ठिकाणी ग्रेज म्हणजे ज्या ठिकाणी व्हिजिटेशन नाही आहे किंवा डिफॉरेस्टेशन केलेलं असे लँड आहे, त्या ठिकाणी इरोजन प्रॉब्लेम हा ऑब्वियसली जास्त राहणार आहे. सोपं आहे की नाही? काही अवघड नाही, फक्त समजून घ्यायचं आहे. अत्यंत सोपा टॉपिक आहे हा. ओके, तर आता जनरल, आता बघा कुठले कुठले कॉजेस आहेत. आता सगळे पॉईंट जवळपास क्लिअर झालेत.
स्लोपिंग लँड, फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस, ओव्हरग्रेझिंग, डिफॉरेस्टेशन, इंटेन्सिव्ह फार्मिंग ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर अपोज टू दी सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस आहे ते फॉलो न करता आपण कन्व्हेन्शनल पद्धतीने शेती करणं किंवा सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स, दीज आर दी मेजर कॉजेस रिस्पॉन्सिबल फॉर द इरोजन. त्यापैकी हे जास्त महत्त्वाचे आहेत. स्लोपिंग लँड, फॉल्टी टिलेज प्रॅक्टिसेस, ओव्हरग्रेझिंग आणि डिफॉरेस्टेशन. ओके, चल समोर बघूया आपण टाईप्स ऑफ इरोजन. समोर आहे टाईप्स ऑफ इरोजन. बघा, दोन टाईप्स आहेत महत्त्वाचे. एक आहे जिओलॉजिकल इरोजन आणि दुसरं आहे ॲक्सेलरेटेड इरोजन. कोणते कोणते? एक आहे जिओलॉजिकल इरोजन आणि दुसरं आहे ॲक्सेलरेटेड इरोजन. जिओलॉजिकल इरोजन हे नॉर्मल किंवा त्याला आपण नॅचरल म्हणूया. बेसिकली नॅचरल एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये जे रेनफॉल आहे किंवा तुमचं रन ऑफ आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल काही प्रोसेस आहेत, या कारणामुळे जे काही किंवा विंड आहे या कारणामुळे जे काही इरोजन होते त्याला आपण जिओलॉजिकल इरोजन असं म्हणत असतो. ओके, आणि हे जे इरोजन आहे याला आपण असं म्हणतो की जे सॉईल फार्मिंग प्रोसेस आहे, साधारणतः 1 इंच सॉईल फॉर्मेशनसाठी हजारो वर्ष लागतात. ओके, म्हणजे ज्या स्पीडनं सॉईल फॉर्म होते त्या स्पीडनं हे इरोजन होतं आहे, म्हणजे फार स्लो प्रोसेस आहे. ओके, जे आपण सध्या जे नॅचरल टोपोग्राफिक फीचर्स पाहत असेल, व्हॅलेज आहेत. व्हॅले म्हणजे दोन्ही साईडनं टेकड्या आहे, मधामध्ये खोलगट भाग आहे. हे कशामुळं आहे? जिओलॉजिकल इरोजनमुळं आहे. ह्या गोष्टीसाठी हजारो वर्ष लागले ते बनण्यासाठी. दुसरं आपलं ॲक्सेलरेटेड इरोजन, जे ह्युमन बिईंगच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, ह्युमन म्हणा किंवा ॲनिमलच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्यामध्ये लँड मिसमॅनेजमेंट म्हणा, डिफॉरेस्टेशन आलं, ओव्हरग्रेझिंग आहे, या कारणामुळे जे काही इरोजन होतं त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेटेड इरोजन. चला बघूया आपण. दोन टाईप्स आहे. एक आहे जिओलॉजिकल, ज्याला की आपण नॅचरल किंवा नॉर्मल म्हणूया. दुसरं आहे ॲक्सेलरेटेड इरोजन. त्यामध्ये पहिलं बघूया आपण जिओलॉजिकल इरोजन. ओके, बघा, इट इज नॉर्मल प्रोसेस रिप्रेझेंटिंग इरोजन ऑफ लँड इन नॅचरल एन्व्हायरमेंट. Geological erosion is a normal process representing the erosion of land in the natural environment. That the geological erosion is said to be in equilibrium with the soil forming process. Equilibrium with the soil forming process means ज्या स्पीडनं सॉईल फॉर्म होते त्या स्पीडनं ते इरोजन होतं आहे. ओके, अँड द कॉजेस आर रेनफॉल, रन ऑफ, विंड, टोपोग्राफी अँड ग्रॅव्हिटेशन प्रोसेस. कोणते कोणते आहे? रेनफॉल, रन ऑफ, विंड, टोपोग्राफी अँड ग्रॅव्हिटेशनल प्रोसेस. सगळे नॅचरल फॅक्टर्स आहेत. त्यानंतर तुमचं हे बघा, दिस इज लॉंग टाईम स्लो प्रोसेस हॅज डेव्हलप दी प्रेझेंट टोपोग्राफिक फीचर्स लाईक स्ट्रीम चॅनल्स, व्हॅलेज एक्सेट्रा. जे स्ट्रीम चॅनल वगैरे जसं बघा, जसं हे आपल्या इथे दिसतंय स्ट्रीम चॅनल्स आहेत किंवा व्हॅलेज आहेत, जसं या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो. बघा, व्हॅली कशाला म्हणतो आपण? दोन्ही साईडनं टेकड्या आहेत आणि मधामध्ये खोलगट भाग आहे. बघा इथं आपल्याला दिसते, या ठिकाणी इथं पण आहे दिसते. ओके, व्हॅलेज आहेत. त्यानंतर बघा, हे समुद्राचे वेव्ज आहेत, ह्या जर का हिट करतात, समजा ह्या सर्फेसला हिट करतात, तर ह्या काय होईल तर कंटिन्युअस याच्या हिटिंगमुळं काय होईल की जमीन काय होते तर कटत जाते. तर हा एक इफेक्ट आहे. त्यानंतर तुमचं ग्लेसियर्स आहे किंवा विंडमुळं माती वाहून जाते एका ठिकाणून दुसरीकडं. ऑल दीज आर दी फॉर्म्स ऑर द टाईप्स ऑफ दी जिओलॉजिकल इरोजन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्सेलरेटेड इरोजन. जसं डिफॉरेस्टेशन, ग्रेझिंग, ओव्हरग्रेझिंग म्हणा किंवा लँडचं मिसमॅनेजमेंट, हे सगळे कशा ॲक्टिव्हिटी आहे? ह्युमन बिईंगच्या ॲक्टिव्हिटीज आहे. या कारणामुळे जर काही इरोजन होत असेल त्याला आपण काय म्हणायचं आहे? ॲक्सेलरेटेड इरोजन. सो ॲक्सेलरेटेड इरोजन इज ड्यू टू डिस्टर्बन्स इन दी नॅचरल इक्विलिब्रियम बाय दी ॲक्टिव्हिटीज ऑफ मॅन अँड ॲनिमल्स थ्रू दी लँड मिसमॅनेजमेंट, डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट अँड ओव्हरग्रेझिंग. लँड मिसमॅनेजमेंट म्हणा, ओव्हरग्रेझिंग म्हणा किंवा डिफॉरेस्टेशन म्हणा, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्युमन बिईंगच्या, या कारणामुळे जर का इरोजन होत असेल तर त्याला म्हणायचं आपण ॲक्सेलरेटेड इरोजन. द सॉईल लॉस थ्रू द इरोजन इज मोर दॅन द सॉईल फॉर्म ड्यू टू द सॉईल फॉर्मिंग प्रोसेस. जर आपण जिओलॉजिकल इरोजनमध्ये बघितलं की जिओलॉजिकल इरोजनमध्ये सॉईल लॉस किती होते? तेवढंच होतं जेवढं की सॉईल प्रोसेसनं फॉर्म होते. पण इथं सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस आहे, त्याने जेवढं काही सॉईल फॉर्म होतं त्याच्या कितीतरी पट जास्त प्रमाणामध्ये सॉईल लॉस होत असतो. कशामध्ये? ॲक्सेलरेटेड इरोजनमध्ये. ओके, याचे ओव्हरग्रेज लँड, डिफॉरेस्टेशन, लँड मिसमॅनेजमेंट, दीज आर द प्रॅक्टिसेस रिस्पॉन्सिबल फॉर दी ॲक्सेलरेटेड इरोजन. वेल, चला तर आपण सुरुवातीलाच बघितलं सॉईल इरोजन म्हणजे काय. त्यामध्ये आपण क्लिअर केलं की इरोजन कॉज करणारे दोन महत्त्वाचे फॅक्टर आहे. एक आहे विंड आणि दुसरं आहे वॉटर. ओके, दॅट सिम्पली मीन्स wind and water, these are the two agents which are responsible for the soil erosion. Soil erosion होण्यासाठी दोन फॅक्टर्स आहेत जे की रिस्पॉन्सिबल आहेत. एक आहे वाटर आणि दुसरं आहे विंड. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला
वॉटर इरोजन बघायचं. काय बघायचं आहे? वॉटर इरोजन. वॉटर इरोजन मीन्स काय असतं? सर पाण्यामुळं जर का एखाद्या जमिनीवरलं माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते म्हणजे लॉस होते, त्याला म्हणलं आपण वॉटर इरोजन, नाही का? दॅट इज दी लॉस ऑफ सॉईल फ्रॉम द सरफेस लँड बाय दी वॉटर. तर दी लॉस ऑफ सॉईल फ्रॉम द लँड सरफेस बाय वॉटर इन्क्लुडिंग रन ऑफ फ्रॉम द मेल्टेड स्नो अँड आईस इज युजली रेफर्ड टू एज दी वॉटर इरोजन. त्याला काय म्हणणार आपण? वॉटर इरोजन. तर वॉटर इरोजनमध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, किंवा दोन मेजर इरोजिव्ह एजंट्स आहेत. कोणते कोणते आहे? एक आहे इम्पॅक्टिंग रेनड्रॉप आणि दुसरं आहे रन ऑफ वॉटर. आता हे नेमकं काय आहे इम्पॅक्टिंग रेनड्रॉप आणि रन ऑफ वॉटर? काय म्हटलं आपण? वॉटर इरोजनमध्ये दोन महत्त्वाचे इरोजिव्ह एजंट्स आहेत. पहिला आहे रेनड्रॉप इम्पॅक्ट, रेनड्रॉप इम्पॅक्ट, आणि दुसरा आहे सरफेस रन ऑफ, सरफेस रन ऑफ. बघा इरोजिव्ह एजंट्स आहे ते वॉटरमधले. कसं काय आपण समजून पण बघूया. रेनड्रॉप इम्पॅक्ट बघा, ज्यावेळेस रेनचा एखादा ड्रॉप किंवा रेनड्रॉप जे आहेत ते बेअर लँडला हिट करत असतात, त्यावेळेस काय होते? स्मॉल पार्टिकल जे आहेत, सॉईलचे जे स्मॉल पार्टिकल आहेत ते उडून बाजूला पडतील किंवा डिटॅच होतील, म्हणजे पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होतात, नाही का? आणि ज्यावेळेस कंटिन्युअस रेनफॉल होत राहील तर त्यावेळेस काय होईल? एका मुवमेंटनंतर किंवा एका लिमिटनंतर सॉईलची वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी संपेल. ओके. आणि जर का पावसाची इंटेन्सिटी आणि जर का ड्युरेशन जास्त असेल तर काय होईल? त्या पाण्याला त्या जमिनीमध्ये पर्क्युलेट होण्यासाठी किंवा सोक होण्यासाठी जास्त वेळ मिळणार नाही. ते पाणी काय होईल? फील्डवरून बाहेर पडायला सुरुवात होईल, म्हणजे रन ऑफ होईल. ओके. तर मग या रेनड्रॉपच्या हिटिंगमुळं पहिल्यांदा काय होईल की जे सॉईलचे जे पार्टिकल्स आहेत ते पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होऊन वेगळे होतील, आणि जे रन ऑफ वॉटर आहे म्हणजे जे फील्डमधून जे बाहेर पाणी पडणार आहे, ह्या रनिंग वॉटर जे काय म्हणू आपण रन ऑफ वॉटर, ह्या रन ऑफ वॉटरसोबत हे सॉईल पार्टिकल जे ते वाहून जातील. हे दोन महत्त्वाचे एजंट्स आहेत. कोणते? एक आहे रेनड्रॉप इम्पॅक्ट आणि दुसरा आहे सरफेस रन ऑफ. हे दोन्ही सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये जाऊन समोर स्टडी करायचं आहे. Okay, now see, बघा, here water and the wind are the main agencies responsible for the soil erosion. Here the water and the wind are the main agencies which are responsible for the soil erosion, and the soil or the loss of the soil from the land surface by water including runoff from the melted snow and ice is usually referred as the water erosion. The major erosion agents in water erosion are impacting raindrops and runoff water flowing over the surface. While here the erosion and the sedimentation embody the process of detachment, transportation and deposition of the soil particles. म्हणजे कंप्लीट प्रोसेस सांगितली. याच्यामध्ये तीन भागात आपण डिवाइड करूया याला. एक, पॅरेंट बॉडीपासून जे सॉईल पार्टिकल आहे ते डिटॅच होणं, डिटॅच झालेले सॉईल पार्टिकल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणं आणि कुठेतरी जाऊन डिपॉझिट होणं. अशा तीन प्रोसेस: डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन ऑफ द सॉईल पार्टिकल्स. नसे आता डिटॅचमेंट म्हणजे काय वेगळ्या सांगण्याची गरज आहे का? डिटॅचमेंट म्हणजे पॅरेंट बॉडीपासून सॉईल पार्टिकल्स सेपरेट होणं, डिस्लॉज होणं आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाणं. हे झालं दोन प्रोसेस, डिटॅचमेंट आणि ट्रान्सपोर्टेशन. सो डिटॅचमेंट इज दी dislodging of the soil particles from the soil mass by the erosive agents, and transportation is the movement of soil particles from their original place to the another place. So here detachment is the dislodging of the soil particles from the soil mass by the erosive agents, and the transportation is the movement of detached soil particles from their original place. So here sediments, the sediments moves. आता हे जे sediments आहेत म्हणजे डिटॅच झाले सॉईल पार्टिकल हे मूव्ह होतात. हे मूव्ह होत असताना होऊ शकते समुद्रात जातील किंवा एखाद्या तळ्यामध्ये जाऊन साचतील, म्हणजे जे वॉटरी जर आहे त्यामध्ये थांबेल, किंवा जर का याचा लोड जर का फारच जास्त झाला म्हणजे जे काही रन ऑफ वॉटर आहे त्याच्या व्हेलॉसिटीपेक्षा जर का त्या डिटॅच सॉईल पार्टिकलचा लोड जास्त झाला तर काय होईल? ते कुठेतरी जाऊन सेटल होऊन जातील. समोर बघायला मिळेल आपल्याला. द सेडिमेंट्स मूव्स अलॉंग द स्ट्रीम अँड पार्ट ऑफ इट मे इव्हेंच्युअली रीच द ओशियन्स समटाइम्स, or the some sediments is usually deposited at the base of the slopes, reservoirs and floodplains along the way. चला समोर बघायचं आपल्याला प्रोसेस ऑफ वॉटर इरोजन. ओके, जस्ट एक मिनिट वेळ द्या मला. बघा त्यामध्ये आपल्याला समोर बघायचं आहे प्रोसेस ऑफ वॉटर इरोजन. प्रोसेस ऑफ वॉटर इरोजन तर ऑलरेडी सांगितलं आपण की वॉटर इरोजन मध्ये जे इरोजिव्ह एजंट्स आहेत महत्त्वाचे दोन भाग पडलात. एक पहिला आहे रेन ड्रॉप इम्पॅक्ट आणि दुसरा आहे रन ऑफ.
त्यामध्ये आपल्याला दोन्हीसुद्धा आपल्या डिटेलमध्ये जाऊन स्टडी करायचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण रेनड्रॉप इम्पॅक्ट स्टडी करूया. पहिल्यांदा काय स्टडी करायचं आपल्याला, रेनड्रॉप इम्पॅक्ट. बघा आता ह्या फिगरकडे थोडंसं व्यवस्थित बघा. सो आपण पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी की जर का बेअर लँड असेल म्हणजे ज्या जमिनीवरती व्हेजिटेशन नाही अशा जमिनीवरती रेनड्रॉप इम्पॅक्ट हा ऑब्वियसली जास्त असणार आहे. जर का जमिनीवरती व्हेजिटेशन असेल त्याचा इम्पॅक्ट हा कमी होईल. ओके बघा, तर एखादी बेअर लँडवरती ज्या वेळेस रेनड्रॉप हिट करत असतो, बेअर लँडवरती ज्यावेळेस रेनड्रॉप हिट करत असतो त्यावेळेस त्या रेनड्रॉपच्या जे काही स्प्लॅशिंग इफेक्ट आहे किंवा जो रेनड्रॉप इम्पॅक्ट आहे त्यामुळे काय होईल की सॉईलचे जे पार्टिकल्स आहेत ते त्याच्या पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होऊन काय होईल, बाजूला जातील. जसं हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ओके, हे काय झालं, रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळे काय झालं, स्मॉल सॉईल पार्टिकल झालेत डिटॅच होऊन काय झालेत, बाजूला पडलेत नाही का, काय झालं ते बाजूला पडलेत. त्याला आपण रेनड्रॉप इम्पॅक्ट असं म्हणत असतो. ओके, तर हा जो रेनड्रॉप इम्पॅक्ट आहे तर नॉर्मली हा जो जी बेअर लँड आहे ज्यावरती काही व्हेजिटेशन नाही त्या ठिकाणी जास्त असेल. जर का जमिनीवरती जर का व्हेजिटेशन असेल तर त्या ठिकाणी त्याचा रेनड्रॉप इम्पॅक्ट आहे कमी होईल. आता ही पहिली स्टेज आहे बेसिकली इरोजनमध्ये. काय आहे, पहिली स्टेप आहे. म्हणजे जर का आपण रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळं हे जे काही सॉईल पार्टिकल डिटॅच होतात हे जर का आपण कंट्रोल केले तर रन ऑफ वॉटरसोबत वाहून जायला काही राहील का, नाही राहणार. म्हणजे जर का जमिनीवरती जर का व्हेजिटेशन असेल तर रेनड्रॉप इम्पॅक्टमुळं काय होईल की ते सॉईल पार्टिकल जे ते डिटॅच होणार नाही. मग ते मोव्हिंग वॉटर किंवा जे रन ऑफ वॉटर आहे त्यासोबत वाहून जायला काही राहणार नाही. म्हणजे अल्टिमेटली काय होईल, जो काही इरोजनचा रेट आहे तो काय होईल, कमी होईल. बघूया आपण वन बाय वन. लेट्स सी हिअर. पहिला पॉईंट बघायचा आपल्याला, रेनड्रॉप इम्पॅक्ट. सो हिअर रेनफॉल इज द मोस्ट फोर्सफुल फॅक्टर कॉजिंग द इरोजन थ्रू द स्प्लॅश अँड द एक्सेसिव्ह रन ऑफ. Rainfall is the most forceful factor that causes the erosion through splash and excessive runoff. Splash म्हणजे रेनड्रॉप इम्पॅक्ट आणि एक्सेसिव्ह रन ऑफ. एक्सेसिव्ह रन ऑफ म्हणजे जर का त्या पाण्याची जर का व्हेलॉसिटी फारच जास्त असेल तर ऑब्वियसली ते सॉईल जे ते कट करेल. या दोन गोष्टी म्हणजे रेनफॉल आहे एक मोस्ट फोर्सफुल फॅक्टर आहे ज्या कारणामुळे इरोजन होतं. त्यामध्ये दोन भाग आले. एक आलं स्प्लॅश म्हणजे रेनड्रॉप इम्पॅक्ट किंवा स्प्लॅशिंग इफेक्ट आणि दुसरं आहे एक्सेसिव्ह रन ऑफ. हिअर raindrop erosion is splash which results from the impact of water drops directly on the soil surface. Point बघा, raindrop erosion is splash which results from the impact of the water drop directly on the soil surface. जे रेनड्रॉप आहे तो डायरेक्टली जर का सॉईल सरफेसवरती हिट करत असेल तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट काय होतं की जे सॉईल पार्टिकल आहे ते डिटॅच होऊन एक दुसरीकडे जातात. सो ॲट टाइम्स ऑफ हेवी रेनफॉल At the time of heavy rainfall, there is not enough time for the water to soak through the soil and it runs off causing the erosion. हा पॉईंट पण मी तुम्हाला आधी सांगितला. जर का रेनफॉल फार जर का हेवी असेल तर काय होईल की त्या पाण्याला त्या जमिनीमध्ये एक तर पर्क्युलेट होण्यासाठी वेळ मिळणार नाही. ओके, पाण्याची तीव्रता जास्त असेल, फार जास्त वेळेपर्यंत पाऊस पडत असेल आणि अमाऊंट ऑफ रेनफॉल जास्त झाली तर अशा वेळेस त्या फील्डमधनं पाणी लगेच बाहेर पडेल. रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळं जे पार्टिकल्स म्हणजे जे पार्टिकल्स सॉईल बॉडीपासून डिटॅच झालेत ते पार्टिकल्स काय होईल त्या रन ऑफ वॉटरसोबत वाहून जातील. ओके, आता या ठिकाणी म्हणजे सरळ जे काही रेनफॉल आहे म्हणजे रेनफॉलचं इंटेन्सिटी, त्यानंतर तुमचं ड्युरेशन, रेनफॉलचं अमाऊंट आणि त्यानंतर तुमचं रेनफॉल जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅटर करते इरोजन कॉज करण्यामध्ये. जर का पावसाची तीव्रता फार जास्त असेल पण पाऊस 5-10 मिनटंच पडला आहे तर नाही होणार, त्याचा रन ऑफ नाही होणार. पण पावसाची तीव्रता पण जास्त आहे, पाऊस खूप वेळेपर्यंत पडतोय असं म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल जास्त झाले आणि इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल पण जास्त होते, ऑब्वियसली रन ऑफ जास्त होईल. म्हणजे नॉर्मली जर का पर डे 50 मिलीमीटरपेक्षा जास्त रेनफॉल होत असेल, पर डे 50 मिलीमीटरपेक्षा जर का जास्त रेनफॉल होत असेल तर अशा वेळेस त्या फील्डमधून रन ऑफ हा नक्की होणार. जर का फील्डमधून रन ऑफ होणार तर ऑब्वियसली त्या ठिकाणी इरोजनसुद्धा होणार. बघा, जसं आपल्याला कधी आपण बऱ्याचदा ऑब्झर्व करतो शेतामध्ये खूप जास्त पाऊस पडला आहे आणि बराच वेळ पाऊस पडत राहिला तर काय होतं, जमिनीमधून पाणी लगेच बाहेर निघायला लागतं. जे पाणी जमिनीतून बाहेर पडतं म्हणजे आपल्या फील्डमधून बाहेर पडतं ते एकदम असं नितळ पाणी राहतं का, एकदम क्लिअर वॉटर राहतं का, नाही, एकदम गढूळ पाणी राहतं. का, आणि त्या पाण्यामध्ये काय राहते, अतिशय स्मॉल सॉईल पार्टिकल्स राहतात जे वाहून जातात त्यासोबत, त्यालाच आपण इरोजन म्हणतो ना. मग ते पाणी काय होतं कुठेतरी जाऊन एका तळ्यामध्ये चाललं जातं. मग त्या तळ्यामध्ये ते जे पार्टिकल्स आहेत जर का म्हणजे लार्ज साईज असेल तर ते पाणी खाली सेटल होऊन जातात, जे काही सॉईल पार्टिकल आहे ते सेटल होतात आणि तेच त्या तळ्यामधली माती आपण परत उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा शेतामध्ये नेऊन टाकत असतो. गाळाची माती ज्याला म्हणतो आपण, फार फर्टाईल असते ती. ओके, तर हीच प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा का त्यालाच आपण सरळ वॉटर इरोजन असं म्हणत असतो. ओके, म्हणजे रेनफॉल खूप मोठ्या प्रमाणात झाले, रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळं पहिल्यांदा ते सॉईलचे जे पार्टिकल आहेत ते डिटॅच होत आहेत, रन ऑफ वॉटरसोबत ते वाहून जात आहेत.
ओके, दिस इज द प्रोसेस ऑफ सॉईल इरोजन बाय द वॉटर किंवा वॉटर इरोजन म्हणूया आपण. मग एक पॉईंट लक्षात ठेवा की जेव्हा रेनफॉल इंटेन्सिटी ही म्हणजे एका दिवसामध्ये 50 मिलीमीटरपेक्षा जर काही जास्त रेनफॉल होत असेल तर अशा वेळेस त्या जमिनीवरून रन ऑफ होणं हे कन्फर्म आहे. 50 मिलीमीटरच्या पेक्षा जास्त असेल तर 10-15 मिलीमीटर जर का पाऊस झाला एका दिवसामध्ये तर नाही होणार. Okay, so here runoff that causes the erosion therefore depends upon the intensity, duration, amount and the frequency of rainfall. It is observed that rains in excess of 5 cm per day, that means 50 mm per day, always cause the runoff, whereas those below 1.25, that means 12 ते 15 mm, that usually do not causes the runoff. हा पॉईंट ऑलरेडी सांगितला आहे तुम्हाला. समोर बघूया आपण. आता रेनड्रॉप इम्पॅक्टच्या नंतर आपल्या समोर बघायचे रनऑफ. आपण सुरुवातीलाच बघितलं ना की आपल्याला दोन गोष्टी बघतोय आपण की जे वॉटर इरोजन कॉज करण्यासाठी जे दोन एजंट्स रिस्पॉन्सिबल आहेत किंवा जे दोन इरोजिव्ह एजंट्स आहेत त्यामध्ये पहिलं की रेनड्रॉप इम्पॅक्ट आणि दुसरं आहे रनऑफ. तर रेनड्रॉप इम्पॅक्ट आपण ऑलरेडी बघितलं. आता आपल्याला बघायचं रनऑफ. आता या ठिकाणी दोन पिक्चर दिसत आहेत तुम्हाला, ए आणि बी. मी नाव देतो पिक्चरला. बघा ह्या ए पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की या ठिकाणी एवढ्या सरफेसवरती व्हेजिटेशन नाही आहे आणि या ठिकाणी बघा इथं दिसतं आपल्याला की इथे व्हेजिटेशन आहे. इथे काय आहे? व्हेजिटेशन आहे. ज्या सरफेसवरती, ज्या लँड सरफेसवरती व्हेजिटेशन आहे यामुळे काय होतं, त्या सरफेस जो आहे तो रफ बनतो. तो सॉईल सरफेस काय रफ असेल. आणि हा सरफेस बघा हा थोडासा वेगळा राहणार. मग जेव्हा खूप जास्त प्रमाणात पाऊस होईल म्हणजे पावसाची इंटेन्सिटी जास्त असेल, जास्त वेळेपर्यंत पाऊस पडतोय, अमाऊंट ऑफ रेनफॉल जास्त झाली तर अशा वेळेस जे काही पाणी आहे किंवा जो व्हेलॉसिटी आहे, पाण्याची जी व्हेलॉसिटी ती जास्त कुठं असणार आहे? या ठिकाणी ज्या जमिनीवरती व्हेजिटेशन नाही आहे. इथं काय होईल तर पाण्याची व्हेलॉसिटी ही ऑब्व्हियसली कमी होईल नाही का. अल्टिमेटली सरळ त्याचा परिणाम म्हणून काय होईल की जे ज्या सॉईलवरती व्हेजिटेशन आहे त्या ठिकाणचं इरोजन लॉसेस जास्त नसतील, कमी राहतील, इरोजन कमी राहतील. आणि ज्या सॉईलवरती व्हेजिटेशन नाही आहे म्हणजे बेअर लँड आहे त्या ठिकाणी काय होईल, जे सॉईल लॉस आहे किंवा इरोजन प्रॉब्लेम जे ते ऑब्व्हियसली जास्त राहतील नाही का. तर यामध्ये पण डिपेंड करतं जसं जी व्हेलॉसिटी आहे, पाण्याची व्हेलॉसिटी. मग सरळ पाण्याची व्हेलॉसिटी जेवढी जास्त असणार आहे तेवढं त्या ठिकाणी इरोजन प्रॉब्लेम जास्त असेल. पण हे डिपेंड करतं सॉईलच्या रेझिस्टन्सवरती. म्हणजे एक्झाम्पल घ्या, या ठिकाणी हा पॉईंट फार महत्त्वाचा बघा. सँडी सॉईल किंवा तुमचं क्ले सॉईल, ह्या सॉईलला जी क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे पाहिजे ती नॉर्मली जास्त लागेल ॲज कम्पेअर्ड दी सिल्टी ऑर लोमी सॉईल. बघा पॉईंट काय सांगतो तो लक्षात घ्या समजून. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे पाण्याची व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढं इरोजन प्रॉब्लेम हा जास्त असेल. ओके, पण तो स्टील हे व्हेलॉसिटी आहे ही डिपेंड करते सॉईलच्या प्रॉपर्टीजवरती. ओके, जी सँडी सॉईल आहे, हे सँडी सॉईल, सँड म्हटलं म्हणजे रेताळ जमीन, याचं वजन जास्त राहतं, वेट राहतं जास्त. क्ले सॉईल बघा, क्ले सॉईल, क्ले पार्टिकल हे फार स्मॉल राहतात, परंतु ही स्टिकी सॉईल आहे ना, म्हणजे हेवी सॉईल आहे, याच्यामध्ये कोहेजन प्रॉपर्टी राहते. कोहेजनमुळे काय होतं, सॉईल ही कॉम्पॅक्ट राहते, फार कॉम्पॅक्ट राहते. तर सँडी सॉईल किंवा क्ले सॉईल जर असेल तर जी क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे त्या रन ऑफ वॉटरची ही फार जास्त लागेल. कशासाठी? ते सॉईल पार्टिकल डिटॅच करण्यासाठी. ओके, जी सिल्टी किंवा लोमी सॉईल आहे ह्याला जी क्रिटिकल व्हेलॉसिटी लागेल ही फार कमी लागेल, कारण की हे जनरली ग्रॅन्युलर सॉईल राहते. सिल्टी लोमी तर नाही पण ग्रॅन्युलर राहते आणि जे पार्टिकल्स आहेत ते इझिली त्या पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होऊन वाहतील. ओके, एक वेळेस सॉईल पार्टिकल डिटॅच झाल्याच्या नंतर जे डिटॅच झालेले सॉईल पार्टिकल आहेत ते वाहून जाण्यासाठी भलेही ती व्हेलॉसिटी कमी लागेल. इव्हन क्ले सॉईलसुद्धा, म्हणजे क्ले सॉईलचं जे पार्टिकल्स आहे ते डिटॅच होण्यासाठी ते क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त लागेल, पण डिटॅच झाल्याच्या नंतर ते पार्टिकल सहज कमी व्हेलॉसिटीमध्ये सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाऊ शकतात. बघा आता वन बाय वन आपण पॉईंट चेक करूया. Here ground level vegetation imparts the roughness to the surface, reducing the velocity of the flowing water and therefore its capacity to erode the soil. काय होतं, ग्राउंड लेवलवर जर का व्हेजिटेशन जास्त असेल तर ते जी व्हेलॉसिटी आहे ती कमी करेल आणि अल्टिमेटली इरोजन जे येते ते सुद्धा कमी होईल. द रन ऑफ विल डिटॅच सॉईल पार्टिकल्स फ्रॉम दी सॉईल मास. रन ऑफ वॉटर आहे ते काय करेल, दॅट विल डिटॅच दी सॉईल पार्टिकल्स फ्रॉम दी सॉईल मास अँड इंट्रेन देम इन दी फ्लो वेन इट्स व्हेलॉसिटी एक्सेड द क्रिटिकल व्हॅल्यू दॅट डिपेंड्स अपॉन दी रेजिस्टन्स ऑफ द सॉईल मटेरियल. ते रन ऑफ वॉटर काय करते, ते सॉईल पार्टिकल्स आहे ते डिटॅच करेल आणि त्याच्या फ्लोसोबत ते वाहून नेईल. पण हे कशावर डिपेंड करते, त्याच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीवरती. ही जी काही वेगळी राहील. समोर दिले बघा, हा पॉईंट तुम्हाला आधी समजून पण सांगितला मी की जे सँड आहे किंवा ग्रॅव्हल्स आहे किंवा जे क्ले पार्टिकल्स आहे याच्यासाठी क्रिटिकल व्हेलॉसिटी कशी लागेल, जास्त लागेल, कारण की सँड जड असते म्हणून ते पार्टिकल्स सहज डिटॅच होणार नाही. दुसरं क्ले
याचे पार्टिकल भलेही स्मॉल असतात, हलके असतात वजनाने, परंतु कोहेजन प्रॉपर्टी असल्या कारणामुळे ही सॉईल फार स्टिकी आणि हेवी राहते. तर हे दोन टाईपचे सॉईल म्हणजे सँड किंवा क्ले सॉईल जे आहेत याचे जे सॉईलचे पार्टिकल हे डिटॅच होण्यासाठी नॉर्मली जी क्रिटिकल व्हेलॉसिटी लागेल पाण्याची जास्त लागते ॲज कम्पेअर्ड टू दी सिल्टी आणि लोमी सॉईल. म्हणून लक्षात ठेवायचं सिल्टी आणि लोमी सॉईल यांचं इरोजन जे ते जास्त होतं. म्हणजे जर का आपल्याला प्रश्न विचारला गेला की समजा खालीलपैकी कोणत्या सॉईलमध्ये इरोजन प्रॉब्लेम हा जास्त राहतो किंवा इरोजन जास्त होतं, एक्झाम्पल दिलं आपल्याला सँडी सॉईल, क्ले सॉईल, त्यानंतर तुमचं सिल्टी सॉईल आणि असं दिलं की समजा ऑल ऑफ दीज. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की ह्यापैकी कोणत्या सॉईलचं इरोजन हे जास्त होतं. तर आपल्याला असं वाटेल कदाचित क्ले सॉईलमध्ये जास्त व्हायला पाहिजे कारण की त्याचे पार्टिकल फार स्मॉल असतात, पण नाही, याचा आन्सर यायला पाहिजे सिल्टी सॉईल. लक्षात ठेवा सिल्टी आणि ज्या लोमी सॉईल आहेत दीज आर मोअर प्रोन टू द इरोजन दॅन अदर सॉईल्स. बाकीच्या सॉईलपेक्षा सिल्टी सॉईल आणि लोमी सॉईल किंवा ह्या सॉईलचं जे इरोजन जे आहे ते बाकीच्या सॉईलच्या तुलनेमध्ये जास्त होत असतं. ओके, चला यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण एक शेवटचा टॉपिक बघूया, दॅट इज फॉर्म्स ऑर द टाईप्स ऑफ वॉटर इरोजन. ओके, यानंतर आपलं यामध्ये अजून फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग वॉटर इरोजन आहे तो टॉपिक आपला बाकी राहतो. त्यानंतर तुमचं टाईप्स ऑफ हे जे आहे विंड इरोजन जे आहे ते सुद्धा आपलं बाकी राहतं. तर आपण आता शेवटचा टॉपिक बघूया यामध्ये, दॅट इज फॉर्म्स ऑर द टाईप्स ऑफ वॉटर इरोजन. वॉटर इरोजनचे फॉर्म्स काय त्याला आपण टाईप्स म्हणूया. ओके, वॉटर इरोजनचे त्यामध्ये वॉटर इरोजनमुळे बरेचसे लॉसेस होतात. त्यामध्ये तीन चार महत्त्वाचे स्टेप पडतात. यामध्ये काय स्प्लॅश, शीट, रील आणि गली आपल्याला बघायचं आहे. ओके, हे टाईप्स आहेत किंवा टाईप्स म्हणा किंवा ह्या स्टेजेस आहेत वॉटर इरोजनच्या, स्प्लॅश इरोजन, शीट इरोजन, रील इरोजन आणि गली इरोजन. ओके, या व्यतिरिक्त रिवाइन्स, लँडस्लाईड्स, स्ट्रीम बँक इरोजन हे सुद्धा यामध्येच येतं. पण वॉटर इरोजनमध्ये मेनली ज्या महत्त्वाच्या स्टेजेस आहेत त्या आहेत स्प्लॅश इरोजन, शीट इरोजन, रील इरोजन आणि गली इरोजन. तर हा स्टेजेस आपल्याला बाय सिक्वेन्स माहीत असल्या पाहिजेत. कधी कधी आपल्याला हे सुद्धा विचारलं शकतं की स्टेजेसचा सिक्वेन्स लावा वॉटर इरोजनच्या. तर आपल्या लक्षात आलं स्प्लॅश म्हणजे पहिलं आपण म्हटलं रेनड्रॉप इम्पॅक्ट, म्हणजे पाऊस पडतोय किंवा रेनफॉल होते तेव्हा पहिल्यांदा रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळे सॉईलचे पार्टिकल्स त्याच्या पॅरेंट बॉडीपासून काय होतं डिटॅच होत आहेत. झाली पहिली स्टेज, म्हणजे त्याला आपण स्प्लॅश इरोजन म्हणतो. त्यानंतर दुसरं येतं शीट इरोजन, कारण की जसं तर रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळे एक सॉईल पार्टिकल हे डिटॅच झाले. त्यानंतर त्या फील्डवरून रन ऑफ वॉटरसोबत जे पाणी वाहतं आहे त्या पाण्यासोबत जे काही माती होऊन जाते त्याला आपण स्प्लॅश इरोजन असं म्हणतो. त्यानंतर कंटिन्युअस जेव्हा ते रन ऑफ होत राहील तेव्हा सॉईलमध्ये ज्या सॉईलचा स्लोप आहे, ज्या ठिकाणी खालीवरी भाग असेल, म्हणजे ज्या ठिकाणी कंटिन्युअस पाणी वाहते अशा ठिकाणी छोटे छोटे काय होईल रील्स फॉर्म होईल, त्याला आपण रील इरोजन म्हणूया. रीलवरती जर का आपण कंट्रोल नाही आणलं तर रील जे आहेत त्या मोठ्या मोठ्या बनत जातील, त्याला आपण गल्ली म्हणतो. तर या स्टेजेस आहेत स्प्लॅश इरोजन, शीट इरोजन, रील इरोजन आणि गली इरोजन. तर हे आपल्याला सिक्वेन्ससुद्धा याचा माहीत असायला पाहिजे, जे की आपल्याला 1 बाय 1 स्टडी करायचं आहे. बघूया यामध्ये पहिल्यांदा स्प्लॅश इरोजन. बघा आता आपण हा पॉईंट आपण ऑलरेडी बघितला, त्यामुळे मला त्याला फार जास्त डिटेलमध्ये स्टडी करण्याची गरज नाही. सो आपल्याला दिसतं की हे तोच पॉईंट आपण ऑलरेडी बघितला. सर रेनड्रॉप इम्पॅक्टमुळं जे काही रेनड्रॉप इम्पॅक्ट आहे, म्हणजे रेनड्रॉप जेव्हा बेअर लँडवरती हिट करतो त्यावेळेस जे स्मॉल सॉईल पार्टिकल्स आहेत ते काय डिटॅच होऊन बाजूला पडतील, म्हणजे बाजूला जातील. ओके, आणि अल्टिमेटली जे रन ऑफ वॉटर आहे त्यासोबत ते वाहून जातील. तर हा जो काही रेनड्रॉपचा हिटिंग इफेक्ट आहे यालाच आपण काय म्हणतो स्प्लॅश इरोजन, आणि ही वॉटर इरोजनमधली पहिली स्टेज आहे. जर का आपण याच्यावरती कंट्रोल केलं तर इरोजन जे ते बऱ्यापैकी कंट्रोल होऊन जातं. हिअर स्प्लॅश इरोजन इज द फर्स्ट स्टेज ऑफ द इरोजन प्रोसेस. इट ऑकर्स वेन रेनड्रॉप्स हिट द बिअर सॉईल. म्हणजे ज्या सॉईलवरती व्हेजिटेशन नाही. म्हणजे जर का आपल्याला स्प्लॅश इरोजनवरती जर का कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी काय आवश्यक राहील, त्या जमिनीवरती म्हणजे सरफेसवरती काय असायला पाहिजे व्हेजिटेशन असायला पाहिजे. जर का ग्राउंड सरफेसवरती जर का व्हेजिटेशन असेल तर जे काय रेनड्रॉपचा इम्पॅक्ट आहे तो ऑब्वियसली रिड्यूस होईल. जे सॉईल पार्टिकल डिटॅच व्हायचे ते होणार नाहीत. पण जर का झाले नाहीत, ते जर का डिटॅच झाले नाही तर जे रन ऑफ वॉटर आहे त्यासोबत वाहून जाण्यासाठी काही राहणार नाही. So here splash erosion is the first stage of the erosion process. It occurs when the raindrop hit the bare soil. The explosive impact breaks up the soil aggregates so that individual soil particles are splashed onto the soil surface. बघा इंडिव्हिज्युअल सॉईल पार्टिकल्स आपल्याला म्हणजे रेनड्रॉप जेव्हा हिट करतो तेव्हाच काय होते, जे स्मॉल सॉईल पार्टिकल आहे ते डिटॅच होतील पॅरेंट बॉडीपासून आणि ते दुसरीकडे जातील. आणि जेव्हा कंटिन्युअस पाऊस होत राहील तर जर का पावसाची इंटेन्सिटी जास्त असेल, हेवी रेनफॉल असेल तर काय होईल, त्या पाण्याला त्या जमिनीमध्ये सोक करण्यासाठी वेळ नाही मिळणार, तर पाणी लगेच काय होईल ते फील्डच्या बाहेर पडायला लागेल, ज्याला आपण रन ऑफ वॉटर म्हणतो. या रन ऑफ वॉटरसोबत काय होईल पार्टिकल हे वाहून जातील.
ओके, म्हणजे ही झाली पहिली स्टेज, रेनड्रॉप इम्पॅक्ट झाली पहिली स्टेज, ज्याला की आपण स्प्लॅश इरोजन म्हणतोय. आणि दुसरी स्टेज जी आहे ती शीट इरोजन. या ठिकाणी बघू शकतो आपण शीट इरोजन. मग काय होईल, शीट इरोजन म्हणजे काय होतं की जी जमीन आहे त्यावरून अगदी युनिफॉर्मली काय होतं, ते पाणी बाहेर पडते आणि त्या पाण्यासोबत ते सॉईल पार्टिकल जे ते सुद्धा वाहून जातात. ह्या स्टेजला आपण शीट इरोजन असं म्हणत असतो. या स्टेजमध्ये सॉईलमधले अतिशय फाईन सॉईल पार्टिकल जे लॉस होत असतात. अतिशय फाईन सॉईल पार्टिकल जे ते लॉस होतात. का? कारण म्हटलं आपण रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळे जे फाईन सॉईल पार्टिकल आहे, छोटे सॉईल पार्टिकल आहेत, ते काय होतात, पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होतील, वेगळे होतील आणि मग जे काही रन ऑफ वॉटर आहे त्यासोबत ते वाहून जातात. ओके, हे जे फाईन सॉईल पार्टिकल किंवा जे सॉईलचे लॉसेस होतात या स्टेजमध्ये ते फार मोठ्या प्रमाणात असतात. ओके, आणि बघा जे सॉईलमधले अतिशय फर्टाईल पार्टिकल्स आहेत ते नॉर्मली शीट इरोजनमध्ये लॉसेस होत असतात. आता बघा, जी गाळाची जमीन म्हणतो आपण, जी तळ्यामध्ये वगैरे साचते, ती जी जात असते किंवा ती तळ्यामध्ये जाते, तर ती हे शीट इरोजनमुळे जात असते. आणि बघा दुसरं हे की तळ्यामधलं पाणी हे कधीही आपल्याला गढूळच दिसतं. का? कारण की ह्या स्टेजमध्ये जे वाहून जाणारी मात्रा राहते ती फार फाईन राहते, अतिशय स्मॉल राहते. यामधले काही पार्टिकल्स ते तळ्यामध्ये जाऊन सेटल होतात खाली, ओके, ग्राउंड लेवलला. आणि काही पार्टिकल आहे ज्याला आपण कोलायडल पार्टिकल्स म्हणतो, ते पाण्यामध्ये ऑलवेज सस्पेंडेड राहतात, म्हणून ते पाणी आपल्याला नेहमी म्हणजे गढूळ दिसते. आणि जे पार्टिकल सेटल डाऊन होतात ते पण सुद्धा फार फाईन पार्टिकल असतात आणि ते अतिशय फर्टाईल राहतात. म्हणून बरेच कास्तकार काय करतात, उन्हाळ्यामध्ये जर का कोणाचे शेत जर का चांगलं नसेल किंवा फर्टाईल नसेल तर ते काय करतात, त्या तळ्यातली जी गाळाची माती आहे ती उचलून आपल्या शेतामध्ये टाकत असतात. तर अशा वेळेस त्या ठिकाणी बघा तुम्ही, तिचं जे क्रॉप आहे ते फार चांगल्या पद्धतीने येतं. त्यामध्ये अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं की ही जी स्टेज आहे ही शेतकऱ्याला नोटीस होत नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त इरोजन होतं. आपण वन बाय वन सगळे पॉईंट्स याबद्दलचे बघूयात. Here, sheet erosion is the removal of soil in thin layers by the raindrop impact and shallow surface flow. बघा, रेनड्रॉप इम्पॅक्ट म्हटलं ना तुम्हाला, म्हणजे पहिल्यांदा रेनड्रॉप इम्पॅक्टमुळे काय होईल, जे फाईन सॉईल पार्टिकल आहेत ते रिमूव्ह होतात आणि सरफेस रन ऑफ जो आहे त्यामुळे ते वाहून जात आहेत. सो हिअर शीट इरोजन इज द रिमूव्हल ऑफ सॉईल इन थिन लेयर्स बाय द रेनड्रॉप इम्पॅक्ट अँड शॅलो सरफेस फ्लो. इट रिझल्ट्स इन द लॉस ऑफ द फायनेस्ट सॉईल पार्टिकल्स. In the sheet erosion results in the loss of the finest soil particle that contain most of the available nutrients and organic matter in the soils. Whereas soil loss is so gradual that the erosion usually goes unnoticed. आपल्याला प्रश्न विचारला तो, अशी कुठली स्टेज आहे की ज्या स्टेजमध्ये, म्हणजे अशी कुठली वॉटर इरोजनची स्टेज आहे की ज्यामध्ये इरोजन होतंय हे शेतकऱ्याच्या लक्षातच येत नाही, ते आहे शीट इरोजन. कोणते आहे? शीट इरोजन. पॉईंट करायला लागतो तुम्हाला, क्वेश्चन विचारला होता की अशी कुठली वॉटर इरोजन स्टेज आहे की जी शेतकऱ्यांना लक्षात नाही येत की त्यामध्ये इरोजन होत आहे म्हणून, तर ती आहे शीट इरोजन. आणि अशी कुठली स्टेज आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त इरोजन लॉसेस होतात, ती सुद्धा आहे शीट इरोजन. लक्षात ठेवायचं आहे. सॉईल लॉस इज सो ग्रॅज्युअल दॅट द इरोजन युजली गोज अननोटिस बट द क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट अकाउंट्स फॉर लार्ज सॉईल लॉसेस. आणि हे सगळ्यात जास्त कुठे होते? सो द सॉईल मोस्ट व्हल्नरेबल टू द शीट इरोजन आर ओव्हर ग्रेज अँड कल्टिवेटेड सॉइल्स वेन देअर इज लिटल व्हेजिटेशन टू प्रोटेक्ट अँड होल्ड द सॉईल. हा पॉईंट काही फार वेगळा नाही आहे, तुम्हाला आधीच सांगितलं, ज्या जमिनीवरती व्हेजिटेशन नसतं त्या ठिकाणी इरोजन प्रॉब्लेम हा जास्त राहतो. ओके, ओव्हरग्रेज म्हणजे ज्या जमिनीवरती व्हेजिटेशन नाही आहे जास्त प्रमाणात, ओव्हरग्रेज. किंवा इथं म्हटलं बघा कल्टिवेटेड आहे पण त्याच्यावरती लिटल व्हेजिटेशन आहे, व्हेजिटेशनचं प्रमाण कमी आहे. एक्झाम्पल बघा ना, आपण इकडे मागे जाऊया. बघा आता एक्झाम्पल बघा तिथं. आता इथं पण सुद्धा आपल्याला पाणी कुठून वाहताना दिसतंय. आता मला माहीत नाही तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय का नाही, तर तुम्हाला नोट्समध्ये दिसेल, लक्षात घ्या. बघा, इंटर रोमधूनच पाणी वाहताना दिसतंय नाही का. आता पकडून घ्या, ह्या जमिनीवरती अगदी पूर्णच्या पूर्ण सरफेस हा जर का पाण्याने जर का भरला गेला असता, पाण्याने म्हणतो सॉरी, व्हेजिटेशनने जर का कव्हर झाला असता, तर या जमिनीवर जे बाहेर पडणारं पाणी आहे त्यासोबत माती आली असती का? तेवढीशी नसते आली. कारण की रेनड्रॉप इम्पॅक्टमुळे ते काय झालं असतं, रेनड्रॉप इम्पॅक्टमुळं जे पार्टिकल्स आहेत ते डिटेच नसते होऊ शकले. आता या जमिनीवरती बघता, इथं तरी समजा क्रॉप्स आहे, पण एक जमीन अशी पकडा की ज्या ठिकाणी व्हेजिटेशनच नाही आहे, तशा वेळेस काय होईल की त्या ठिकाणचं सॉईल लॉस हे अधिक जास्त असेल. म्हणजे जमिनीचं सरफेस आहे त्यावरती जितक्या मोठ्या प्रमाणात व्हेजिटेशन असेल तेवढं त्या ठिकाणचं इरोजन प्रॉब्लेम कमी असेल. जमिनीवरती व्हेजिटेशन जेवढं कमी असेल तेवढं इरोजन प्रॉब्लेम हा जास्त असेल. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट आहे रील इरोजन. बघा आता इमॅजिन करा, आता हा पिक्चर तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. ज्यावेळेस म्हणजे रेनड्रॉप इम्पॅक्ट झाला
नंतर पाऊस कंटिन्युअस पडत आहे खूप मोठ्या प्रमाणात, तर हळूहळू काय होईल की त्या फील्डवरून पाणी बाहेर पडायला लागेल, नाही का, पाणी बाहेर पडेल. तर आता कसं राहतं, जमीन सगळी युनिफॉर्म नाही राहत ना, कुठं खालीवरती राहते, कुठं खोलगट भाग राहतो. जिथं खोलगट भाग राहतो मग तिथून पाणी हे नेहमीच वाहत राहतं. मग थोडा जरी पाऊस पडला तरी ते त्या ठिकाणी कलेक्ट होईल आणि तिथून वाहत राहील. मग हळूहळू काय होईल की जो खोलगट भाग आहे त्या ठिकाणी काय होईल, छोट्या छोट्या रील्स फॉर्म होतात. आता मराठीमध्ये काय म्हणतात ॲक्च्युली मला तो वर्ड आठवत नाही आहे. ओके, तर ते काय होईल, छोट्या छोट्या रील्स फॉर्म होतील या पद्धतीनं. बघा जसं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते. आता हे इथंच का फॉर्म झाले, कारण की जमीन तर कुठंतरी खालीवरी आहे. जसं इथं बघा, इथं आपल्याला लक्षात येतं की जमिनीचा हा असा उतार आहे, तर या ठिकाणी खोलगट भाग आहे, तर इकडलं आणि इकडलं पाणी या ठिकाणून वाहत आहे, नाही का. आता छोटे छोटे रील्स आहेत, ह्या ज्या रील्स आहेत ह्या नॉर्मली 30 सेंटीमीटरपेक्षा कमी डेप्थच्या राहतात. किती? 30 सेंटीमीटर. आणि ह्या कधी फॉर्म होतात, ज्यावेळेस कंटिन्युअस रन ऑफ वॉटर राहतं, त्या अल्टिमेटली मग त्या ठिकाणी चॅनलायझेशन बिगिन होतं आणि छोट्या छोट्या रील्स ज्या आहेत त्या साधारण 30 सेंटीमीटरच्या फॉर्म होतात. ओके, आता ह्या रील्स ज्या आहेत ह्या नॉर्मल कल्टिवेशन प्रॅक्टिसेसना आपण रिमूव्ह करून त्या ठिकाणी कल्टिवेशन करू शकतो. ओके, पण जर का आपण यावरती जर का वेळीच जर का कंट्रोल नाही आणलं, तर ह्या रील्स ज्या आहेत त्या फार मोठ्या मोठ्या बनतात, मग ज्याला की आपण गली म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? गलीज. बघा आता, when the runoff starts, जेव्हा runoff स्टार्ट होतो, when runoff starts, soil is lost from the small but well defined channels or the streamlets, that is called rills, by water when there is concentration of the surface flow. Yet the raindrop impact does not directly detach any particles below the flow line in the rills, but it increases the detachment and the transportation capacity of the flow. Yet the rill erosion starts when the runoff exceeds 0.3 to 0.7 mm per second. Most of the upland sediments load is transported down slope in the rills. The rills are small channels that is less than 30 cm which can be removed by timely normal tillage practices. हे विचारलं आता, जसं की म्हणजे रील इरोजन आहे का, रील इरोजन स्टेजेसमध्ये का रील इरोजनमध्ये ज्या काही रील्स फॉर्म होतात, ह्या रील्स आपण नॉर्मल टिलेज प्रॅक्टिसेसनं रिमूव्ह करू शकतो का नाही करू शकतो. आपल्याला विचारलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण त्या नॉर्मल टिलेज प्रॅक्टिसनं रिमूव्ह करू शकतो. जर का इरोजनचा किंवा इरोजन हे या स्टेजपर्यंत जाऊन पोहोचले रीलपर्यंत, तर अशा केसमध्ये आपण त्या फील्डवरती कल्टिवेशन करू शकतो का नाही करू शकतो, तर करू शकतो. पण जर का तिथंच विचारलं आपलं की आपलं समजा रील इरोजनवरती आपण कंट्रोल नाही केलं आणि त्या ठिकाणी समोर जाऊन गलीज फॉर्म झाल्या, तर ते आपण नॉर्मल टिलेज प्रॅक्टिसेसनं कंट्रोल करू शकतो का, नाही करू शकत. त्या ठिकाणी आपण नॉर्मली टिलेज प्रॅक्टिसेस ॲडॉप्ट करून त्या ठिकाणी आपण क्रॉप कल्टिवेट करू शकतो का, तर नाही करू शकत. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. हिअर rill erosion can be reduced by reducing the volume and the speed of the surface water with the grass waterways and filter strips, rip mulch lines and the contour drains. ओके, हे समोर जाऊन आपल्या डिटेलमध्ये बघायचं की आपण ते कसं कंट्रोल करणार. तर रिल इरोजन इज ऑफन डिस्क्राइब ॲज द इंटरमिडिएट स्टेज बिटवीन शीट अँड द गली इरोजन. ओके, शीट इरोजन अँड द गली इरोजन्स, त्यामध्ये शेवटची स्टेज आहे दॅट इज गली इरोजन. बघा ते दिसतं आपल्याला, म्हणजे सुरुवातीला छोट्या छोट्या रील्स राहतील, पण आपण जर का त्यावरती कंट्रोल नाही आणलं, कंटिन्यू जर का त्या ठिकाणून पाणी वाहत राहिलं, तर ज्या रील्स आहेत त्या काय होईल, मोठ्या होईल. म्हणजे त्यांची डेप्थ जी आहे ती डेप्थ आणि विड्थ काय होईल, वाढत राहील. जेव्हा ते 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त डेप्थचे असेल त्याला आपण गलीज म्हणेल. आणि नॉर्मली अशा केसमध्ये याच्यावरती नॉर्मल टिलेज प्रॅक्टिसेस ॲडॉप्ट करून आपण त्या ठिकाणी कल्टिवेशन प्रॅक्टिसेस नाही करू शकत. पण आता बघा, ह्याच्या गलीज जे आहेत ते भले दिसायला खूप मोठ्या दिसतात, परंतु यामधनं जे काही इरोजन लॉस होतं हे नॉर्मली कमी राहतं ॲज कम्पेअर द रील्स ऑर द शीट इरोजन. सगळ्यात जास्त लॉसेस शीट इरोजनमध्ये होतात, पण रील इरोजनच्या तुलनेमध्ये सुद्धा गली इरोजनमध्ये लॉसेस जे ते कमी होतात. हा एक पॉईंट आवर्जून लक्षात ठेवा. यामध्ये एक दुसरं लक्षात ठेवायचं की आपण नॉर्मल टिलेज प्रॅक्टिसेस कंडक्ट करून या ठिकाणी जे क्रॉप कल्टिवेशन आहे ते करू शकत नाही. ओके, बघा हिअर इट इज द ॲडव्हान्स स्टेज ऑफ वॉटर इरोजन. गली काय आहे, दिस इज द ॲडव्हान्स स्टेज ऑफ वॉटर इरोजन. हिअर साईज ऑफ द अनचेक रील्स आहेत जर का आपण ते कंट्रोल नाही केलं तर साईज ऑफ द अनचेक रील्स इन्क्रीजेस ड्यू टू द रन ऑफ अँड द गलीज आर फॉर्म वेन चॅनलाइज रन ऑफ फ्रॉम द वॅस्ट स्लोपिंग लँड इज सफिशियंट इन व्हॉल्यूम अँड द वेलॉसिटी कट द डीप अँड द वाईड चॅनल्स. The gullies are the channels deeper than the 30 centimeter. When the channels are or depth is less than 30 centimeter, that is called rills. When the depth is more than 30 centimeter, that is called gullies. Gullies are channels deeper than the 30 centimeter and that cannot be removed by the normal cultivation practices. Normal cultivation practices म्हणजे फरोईंग किंवा हॅरोईंग वगैरे असेल वगैरे किंवा ज्या नॉर्मल टिलेज प्रॅक्टिस आहे त्या अडॉप्ट करून आपण ह्या ज्या गलीज आहेत ते रिमूव्ह करून त्या ठिकाणी कल्टिवेशन नाही करू शकत. इफ अनचेक इन टाइम नो स्कोप फॉर एरेबल क्रॉप प्रोडक्शन. जर का आपण वेळी जर कंट्रोल नाही केला तर त्या ठिकाणी आपण कल्टिवेशन सुद्धा करू शकत नाही. दे कॅन बी स्पेक्टॅक्युलर टू लुक ॲट बट ओव्हर टाइम ॲक्च्युअल लॉस लेस सॉईल दॅन दी शीट अँड द रील इरोजन.
ओके, म्हणजे गलीज भरेही मोठ्या मोठे दिसाल, पण शीट किंवा रील इरोजनच्या तुलनेमध्ये गली इरोजनमध्ये जे काही इरोजन लॉस होतात ते फार कमी राहतात. मग सगळ्यात जास्त लॉसेस कोणत्या स्टेजमध्ये होतात, तर ते होतात शीट इरोजनमध्ये. कोणत्या स्टेजमध्ये होतात, शीट इरोजनमध्ये. त्यानंतर आहे रिवाइन्स. रिवाइन्स म्हणजे जर का गलीजवरती आपण कंट्रोल नाही केलं तर कंटिन्युअस त्या ठिकाणी इरोजन होऊन अशा पद्धतीचे जे काही हे आहेत गलीज आहेत ते फॉर्म होतात, मोठे मोठे गलीज राहतात, त्याला आपण रिवाइन्स म्हणतो. त्यानंतर यामध्ये दुसरं आहे लँडस्लायडिंग. लँडस्लायडिंग आपल्याला नॉर्मली माहीत राहतं, हिली एरियामध्ये वगैरे बऱ्याचदा हे आपल्याला टी व्ही न्यूजला वगैरे पण पाहायला मिळतं. लँडस्लायडिंग, टेकडी आहे एखादी कोसळली, रोड ब्लॉक झाला, ओके, अशा टाईपचं, त्याला आपण लँडस्लायडिंग म्हणतो. ओके. त्यानंतर लास्ट आहे तुमचं स्ट्रीम बँक इरोजन. स्ट्रीम बँक इरोजन बघा, असं जे स्ट्रीम बँक आहे म्हणजे एखादं नदी आहे, नदीचं जे पात्र आहे, आता कंटिन्युअस समजा या ठिकाणी खूप मोठी काय म्हणतो आपण त्याला, पूर आला, ओके, खूप मोठ्या प्रमाणात पूर आला, तर काय होतं, हे जे पात्र आहे किंवा ही लागून जी काही माती दिसते आपल्याला साईडची काय होईल, कट होत जाईल, नाही का. याला म्हणतं स्ट्रीम बँक इरोजन. हे सिम्पल आहे, याच्यामध्ये काही एवढंसं डिफिकल्ट नाही. ओके, तर इथपर्यंत आपलं बेसिक जे पॉईंट्स आहेत, म्हणजे इरोजन म्हणजे काय, टाईप्स ऑफ इरोजन, त्यानंतर आपण बघितलं याच्यामध्ये तुमचं एक वॉटर इरोजन. ओके, यानंतर आपलं जे पॉईंट्स राहतात या टॉपिकमधले ते आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग वॉटर इरोजन, त्यानंतर तुमचं विंड इरोजन आणि इरोजन प्रिव्हेंटिंग मेजर्स, जे की मला वाटते अजून आपल्याला 2 लेक्चर जे ते हे टॉपिक संपवायला लागेल. तर या नंतरच्या सेशनमध्ये आपण फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग वॉटर इरोजन आणि विंड इरोजन हे टॉपिक्स बघूया. त्यानंतरच्या सेशनमध्ये आपल्याला एक जो शेवटचा पॉईंट राहील आपला तो आहे इरोजन प्रिव्हेंटिंग मेजर्स. त्यामध्ये वॉटर इरोजन प्रिव्हेंटिंग मेजर आणि विंड इरोजन प्रिव्हेंटिंग मेजर. अजून 2 लेक्चर तर आपल्याला नक्कीच हा टॉपिक संपवण्यासाठी लागेल. चालेल, तर यानंतर जे काही टॉपिक आपलं बाकी आहे, यामधला जे पॉईंट्स बाकी आहे ते व्यवस्थितपणे रीड करून घ्या. नंतरच्या सेशनमध्ये आपण समोरचा जो काही पार्ट आहे तो बघूयात. तर या सेशनमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात आता.